मी श्री श्री सद्गुरू दादा महाराज वंदनीय ताई माऊली मंदिराचे संस्थापक सदस्य प्रदीपजी देशपांडे आणि फलटणहून खास आलेले अंकुशराव भोसले या सगळ्यांना मी इथं आमंत्रित करतो. आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. त्याचबरोबर सद्गुरूंच्या बरोबर सद्गुरू जिथे काम करत होते चितळ्यांच्याकडं, त्यांच्याबरोबर जे त्यांचे सहकारी होते एकेकाळचे श्री महेशजी, त्यांचंही मी इथं स्वागत करतो. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. आजच्या या सोहळ्यासाठी तळेगाव आणि नाशिकही म्हणायला पाहिजे नाही का, आता शैलेशजी धर्माधिकारी आणि त्यांच्या माता ज्योत्स्नाताई धर्माधिकारी आणि धर्माधिकारी साहेब यांना मी इथं आमंत्रित करतो. त्यांनी कृपया इथं पुढं येऊन बसावं. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार अर्थात स्वामीवार दिनांक 20 मार्च 2025. काल रंगपंचमी झाली. म्हणजे तो मला वाटतं शेवटचा उत्सव होता, म्हणजे मराठी वर्षातला शेवटचा उत्सव. आज नाथषष्ठी ना. हो हो हो. आजच्या या मंगलदिनी आरतीचे जे भाग्यवान सेवकरी म्हणजे घबाड योग ज्यांना मिळालेला आहे ते आपले युवा सेवेकरी. म्हणजे सेवेकरी कसे असावं, युवा सेवेकरी दाम्पत्य कसं असावं हे आदर्श आमच्या ह्या ठिकाणी आहे. आणि त्या आदर्श दाम्पत्यांना मी त्यांच्या हस्ते आज आरती संपन्न झाली, महाआरती संपन्न झाली, तर त्या दोघांना मी इथं आमंत्रित करतो. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करू. प्राजक्ता आणि विनीत नांगरे साहेबांचे चिरंजीव. सद्गुरूंना विनंती करतो त्यांचा आपण यथोचित सन्मान करावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. गर्दी माझ्या मते बरीचशी वाढलेली आहे. स्वामी भक्तांची संख्या वाढलेली आहे. परिसर सगळा तुडुंब भरलेला दिसतोय मला. आज या ठिकाणी आपलं पंढरपूर जे केंद्र आहे त्या पंढरपूर केंद्रातून अतिशय मधुर आवाजाच्या नीताताई कुलकर्णी इथं आलेले आहेत. आणि आज त्यांची आपण ही संधी सोडायची का नाही ना. मग मी नीताताईंना मी इथं आमंत्रित करतो की कृपया आपण इथं आपली गायनसेवा सादर करावी आणि आमच्या सगळ्यांना संतुष्ट करा. स्वामी तर संतुष्ट होतीलच, बाकी भक्तजनसुद्धा संतुष्ट होतील. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. श्री स्वामी समर्थांना वंदन करून, परमपूज्य अण्णा महाराजांना वंदन करून आणि सद्गुरू दादा महाराजांना आणि ताई माऊलींना वंदन करून मी माझी स्वामी सेवा सादर करते. धाव पाव स्वामी समर्था, स्वामी समर्था. धाव पाव स्वामी समर्था, स्वामी समर्था. घेना तुर्दयाशी आलो मी चरणासी, घेना तुर्दयाशी आलो मी चरणाशी. व्याकुळला जीव रे समर्था, धाव पाव स्वामी समर्था, स्वामी समर्था. धाव पाव
स्वामी समर्था, स्वामी समर्था. ध्यास आम्हा लागला समर्था, समर्था समर्था. ध्यास आम्हा लागला समर्था. संकटात भक्त आज आता, उघड उघड लोचने दयाळा. दुःख भार काळ जात झाला, ये ना गुरुराया द्यावी तव छाया. ये ना गुरुराया द्यावी तव छाया. व्याकुळला जीव रे समर्था, धाव पाव स्वामी समर्था, स्वामी समर्था. धाव पाव स्वामी समर्था, स्वामी समर्था. मठातून आज सोहळा, भक्ती सूर आज जागला. रे म पध प सारे म प म, रे म पध प सारे म प म, ध प ग रे नि सारे म, नि सारे म पध प ध प. मठातून आज सोहळा, भक्ती सूर आज जागला. अधीर अधीर चित्त बोलते, गुरु प्रसाद नित्य मागते. न्या हो मुक्तीला द्या शांती चित्ताला, न्या हो मुक्तीला द्या शांती चित्ताला. व्याकुळला जीव रे समर्था, धाव पाव स्वामी समर्था, स्वामी समर्था. धाव पाव स्वामी समर्था, स्वामी समर्था. काळ जातली एक तारी, स्वामी राजनाम ही पुकारी. काळ जातली एक तारी, स्वामी राजनाम ही पुकारी. दीप आज जागले सभोवती, देह विरो याच रे पदासी. काही निष्ठुरता अपराधा घ्या पोटा, काही निष्ठुरता अपराधा घ्या पोटा. व्याकुळला जीव रे समर्था, धाव पाव स्वामी समर्था, स्वामी समर्था. धाव पाव स्वामी समर्था, स्वामी समर्था. घेना तुर्धयासी आलो मी चरणासी, घेना तुर्धयासी आलो मी चरणासी. व्याकुळला जीव रे समर्था, धाव पाव स्वामी समर्था, स्वामी समर्था. धाव पाव स्वामी समर्था, स्वामी समर्था. श्री स्वामी समर्थ. भगवद्गीता हिंदूंचा सगळ्यात पवित्र आणि महान ग्रंथ. प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून ही सांगितलेली गीता म्हणजे हा ग्रंथ. आचरण कसावं मनुष्याचं, मनुष्यांनी आचरण कसं करावं हे अर्जुनाला कुरुक्षेत्रावर सांगितलेलं.
भगवंतांनी श्रीकृष्णांनी सांगितलेली ती भगवद्गीता 18 अध्याय आहेत आणि मला वाटतं 700 श्लोक आहेत भगवद्गीतेमध्ये. भगवद्गीता ही संस्कृतमध्ये आहे आणि त्या काळामध्ये ज्ञानेश्वरांच्या काळात म्हणजे 700 वर्षापूर्वी साधारणतः 700 श्लोक आणि 700 वर्ष हे लक्षात ठेवायला चांगलं पडतं. तर 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी समाजाला कळावे. संस्कृत सगळ्यांना येत नाही, आत्तासुद्धा येत नाही, त्यावेळेससुद्धा येत नव्हतं. समाजाला कळावं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ही प्राकृत भाषेमध्ये ही भगवद्गीता सांगितली आणि ती ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरांनी सांगितलं म्हणून ती ज्ञानेश्वरी. आणि हे अध्याय त्यामध्ये 18च आहेत. श्लोकांची संख्या म्हणजे ओव्यांची संख्या मात्र एखादी गोष्ट असेल आणि ती समजून जर द्यायची असेल तर त्याला जास्त सांगावं लागतं, बरोबर ना. तर ती ओव्यांची संख्या साधारणतः 9000च्या वर काहीतरी आहे. अशी ही ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली ती प्राकृत भाषेत होती. तदनंतर मग असा काळ गेला. प्राकृत भाषा आता मला वाटतं माझ्यासकट कोणाला येत नसावी इथे. आता काही तज्ज्ञ मंडळी जर असतील, आता आपल्या इथं आहेत महेशजी साठे साहेब, तर त्यांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला म्हणजे त्यांना प्राकृत भाषा येते. अगदी साहजिकच अभ्यास केला म्हणजे यायला पाहिजे आणि त्याशिवाय अभ्यास होत नाही. म्हणजे ज्ञानेश्वरी अभ्यास करण्यासाठी पहिल्यांदा प्राकृत भाषेचा अभ्यास करायला पाहिजे आणि त्यानंतर मग पुढचं हे, बरोबर ना. मग सामान्यांना कळण्यासाठी काय केलं मग त्यावेळेस लोकमान्य टिळक, बाळ गंगाधर टिळक त्यांनी ही भगवद्गीता मराठीमध्ये सांगितली. म्हणजे हे सगळं खरोखर थोर संत आहेत. म्हणजे लोकमान्य टिळक आपण ते नेते आहेत पण ते संत पण आहेत. मग ते कसं त्या त्या काळामध्ये होत गेलं. मग मध्यंतरी आपला हा काळ आला, कोविडचा काळ आला. अत्यंत कटू आठवणी असणाऱ्यांना, काहींच्या दृष्टीने कटू होता अनुभव. कोविड सगळं जग अख्खं ठप्प होतं. मग ह्या ह्याच्यामध्ये काय करायचं, काही जणांच्या मनात नैराश्य निर्माण झालं. पण स्वामी सेवेमध्ये जे होते, आमच्या मंदिरामध्ये जे होते स्वामी भक्त होते, सद्गुरू दादा महाराज आणि त्यांची प्रबोधनं आपल्याला उत्साहवर्धक होती, आपल्याला शक्ती देणार होती, आपल्याला प्रेरणा देणार होती. मग अशा क्षेत्रामध्ये सद्गुरू दादा महाराज जिथं काम करत होते, चितळे बंधू मिठाईवर आहे, त्याचबरोबर त्यांचे सहकारी तिथे जे आहेत. आता इथं ह्या ठिकाणी त्यांचे 3 सहकारी मला इथं दिसतात. एक फलटणहून आलेले भोसले साहेब आपले मंदिराचे संस्थापक सदस्य आहेत, ते प्रदीपजी देशपांडे आहेत आणि PR कुलकर्णी साहेब तिकडं बसलेत कुठंतरी. हो, कारण ते स्टेज म्हटल्यानंतर बहुतेक मागं सरकतात. आत्तासुद्धा भोसले साहेबसुद्धा स्टेज म्हटल्यानंतर ते मागं सरकून म्हटलं माझ्या मागं लपाल तुम्ही इकडं. नाही असू द्या, मी इथंच बरं आहे. म्हणजे प्रसिद्धी नको अशी मंडळी खूप आहेत. आणि अजून एक ह्यांच्याबरोबर सद्गुरूंच्या बरोबर चितळे बंधूंच्यामध्ये जे होते ते आज आपले जे प्रमुख पाहुणे जे आहेत ते श्री महेशजी साठे साहेब. ह्या कोविड काळामध्ये त्यांनी काय केलं, ज्ञानेश्वरी आहे ना, ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला आणि ज्ञानेश्वरीचा सारांशाने त्यांनी लिखाण केलं त्याचं. आणि भक्तिमार्गात योगमार्ग कसा आहे. खरं तर तसं जर म्हटलं तर भगवद्गीता जे अध्याय ते प्रत्येक अध्यायाला नाव आहे. आता आपण अध्याय क्रमांक 15 घेतला, सगळ्यांचा आवडता अध्याय तो. तर तो पुरुषोत्तम योग, त्यानंतर सांख्य योग, भक्ती ऐश्वर्य योग, अर्जुन विषाद योग, विश्वरूप दर्शन योग आणि भक्ती योग. म्हणजे 12वा जो अध्याय त्याचं नाव भक्ती योग आहे. असं
तर त्या प्रत्येक अध्यायाचं जे नाव आहे त्यामध्ये योग हा शब्द आहे. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी समजून दिलेलं आहे. पण हे आपल्याला समजून घेण्यासाठी अतिशय सोपा मार्ग म्हणजे कोण? इथं साठे साहेब बसलेले आहेत. तर मी साठे साहेब हे असं त्यांनी त्यावर अपार कष्ट घेतलेले आहेत. 2 वर्षामध्ये कोविड काळामध्ये त्याच्यावर त्यांनी अभ्यास केला आणि तो अभ्यास जो काय आहे तो आपल्यासमोर इथं ते आपल्याला मांडणार आहेत, आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. भक्तियोगामध्ये योगमार्ग कसा असतो ते. मी अधिक न बोलता साठे साहेबांना विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावे. तत्पूर्वी सद्गुरूंना मी विनंती करतो की आपण साठे साहेबांचं यथोचित सन्मान करून स्वागत करावं. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचा सन्मान करूया, स्वागत करूया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, ज्ञानेश्वरीचा माझा संबंध खरं बघायला गेलं तर 2000 सालीच आला होता. 2000 साली जेव्हा माझे वडील गेले, माझ्या वडिलांवर माझं खूप प्रेम होतं. तर ते गेल्यानंतर मला असं वाटायला लागलं की काय जीवनात अर्थ नाही आहे, काय म्हणजे निरसता आली जीवनात. पण त्याच वेळेला एकाने मला ज्ञानेश्वरी आणि सुबोध ज्ञानेश्वरी हे 2 ग्रंथ आणून दिले. ते म्हणले तू हे वाच, तुला याच्यातनं मार्ग मिळेल कसं हे करायचं ते. तर अगोदर मी थोडं हे केलं, म्हणजे टाळाटाळ केली. नंतर बघू तरी म्हणलं वाचून. मग जसं जसं ते वाचत गेलो खरोखरीच म्हणजे आयुष्यात फरक पडत गेला. आणि खरं सांगायचं तर खरा फरक पडला तो 2018 साली जेव्हा कोविड काळ होता. तर त्यावेळेला काय झालं, आपल्याला काही कामच नव्हतं, घरी बसून होतो. मला आता माझे मिसेस जॉब करतात हॉस्पिटलला, त्यामुळे मी रोज सकाळ संध्याकाळ त्यांना आणायला जायचो. पण एरवी काय करणार, हा महत्त्वाचा मुद्दा होता. मग त्यावेळेला मला असं वाटलं की मूळ जी ज्ञानेश्वरी आहे आणि आत्ता जे हे सुभाषित आपलं भाषांतर देतात गुरुवर्य दांडेकर महाराजांचं वगैरे, तर त्याच्यात कसं दिलेलं आहे की ओवी खाली अर्थ नंतर अजून थोडा अर्थ. तर असं करण्यापेक्षा एक गोष्टीरूप आपण लिहून काढलं तर, म्हणजे सबन गोष्टीरूप ह्याच्यात मी तयार केलेलं आहे. थोडक्यात तुम्हाला दाखवतो फक्त. हे असं 194 पानं मी लिहून काढलेली आहेत आणि ते देखील व्हॉट्सअपवर A4 साईजमध्ये व्हॉट्सअपवर मी तयार केलेली आहेत. केव्हाही जेव्हा सुचेल त्या वेळेला लिहित होतो. मिसेसला माहिती आमच्या रात्री 12 वाजता पण उठून लिहिलेलं आहे. तर हे असा थोडा त्याच्या मागचा इतिहास आहे. तर आता ज्ञानेश्वरी म्हणजे खरोखरीच जीवनाचं सार आहे की आपण का आलो, म्हणजे आपण का जगतो, आपण कुठनं आलो आणि कुठे जाणार हे कोणालाही माहीत नसतो. फक्त या मायेने आपल्याला निर्माण केलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण सारीपाट खेळतो आहे. पण ही खेळवणारी कोण आहे, आपल्याला नक्की काय करायचं आहे हे आपल्याला काहीही माहीत नसतं. आणि त्याच आनंदात माणूस जगतो, पण हा विचार करत नाही की पुढे काय होणार आहे. तर याचा म्हणजे काय म्हणतात त्याला, याचा अर्थ तुम्हाला नक्की ज्ञानेश्वरीत सापडेल. तर आता याच्यात बरेच अध्याय आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. त्यातला जो 6वा अध्याय आहे योग संदर्भातला, तो अतिशय महत्त्वाचा आहे. आता व्यक्त आणि अव्यक्त दोन्हीचं म्हणजे परमात्मा जो आहे तो व्यक्त स्वरूपात आहे आणि अव्यक्त स्वरूपात पण आहे. तर अव्यक्त स्वरूपाचं जे वर्णन आहे ते 6व्या अध्यायात महाराजांनी केलेलं आहे. तर कसं आता तुम्हालाही थोडी कल्पना येईल म्हणून मी एक उदाहरण देतो. आता एखादा समुद्र आहे माहिती आहे तुम्हाला, समुद्र आहे एखादा, आणि त्या समुद्राने समजा ओंजळीतनं पाणी घेऊन आकाशात उडवलं आणि ते जे थेंब उडलेले आहेत ते तिथेच थांबवले, तर अशा पद्धतीने ब्रह्मांड तयार झालं. कळालं तुम्हाला? हे अशा पद्धतीने ब्रह्मांड तयार झालं. मूळ ब्रह्मांड आहे ते खाली आहे समुद्रासारखं, पण त्यांनी जे ओंजळीतनं पाणी उडवलं त्याच्यातनं जी ब्रह्मांड तयार झाली त्यातलं एक छोटं ब्रह्मांड म्हणजे पृथ्वी आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे पृथ्वी सूर्य वगैरे एक छोटं ब्रह्मांड आहे. अशी अनेक ब्रह्मांड आहेत आणि मूळ जो परमात्मा आहे काय, तो समुद्रासारखा आहे तळाशी, ज्याचा आपल्याला कधीच कल्पना येणार नाही. म्हणून योग मार्गात अव्यक्त स्वरूप असल्यामुळे कुठल्याही देवाची आराधना नाही आहे.
यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी ही जी अष्टांग योग आहेत, हे योग 6व्या अध्यायात आहेत. म्हणजे जे योगी असतात त्यांच्यासाठी, आपल्यासाठी नाही, आपण संसारी आहोत, ते योगी लोकांसाठी आहेत. आणि त्याच्यात परमेश्वर नसतो, आपल्यालाच आपलं म्हणजे स्वतः परमेश्वर आहोत हे गृहीत धरून या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. म्हणजे प्राणायाम वगैरे सगळ्या या गोष्टी. तर हा विचार करताना एक दिवस मला असं वाटलं की श्वासाचा लय करणे म्हणजे मनाची धाव कमी करणे. नीट लक्षात घ्या, श्वासाची लय कमी करणे. आपण जो जोरजोरात श्वास घेतो त्यामुळे आपले विचार पुढे मागे इकडे तिकडे होत असतात. तर श्वासाचा लय कमी करायचा असेल तर प्राणायामाचा उपयोग आहे. तर आता इथे सगळेच भक्तिमार्गातले लोक आहेत, काय वेगळं सांगायला नको, पण मनापासून सांगा. तुम्ही एखादी जपमाळ ओढायला घ्या किंवा कुठली भक्ती करायला घ्या, 5वा 6वा मणी ओढल्यानंतर मनात विकल्प चालू होतात की नाही हे सांगा मला. कोणी होतात की नाही, की बाबा आज भाजीच बरोबर झाली नाही, आज इकडे जायचं आहे, आज तिकडे जायचं आहे. म्हणजे हे जे विकल्प होतात त्यांनी मूळ मुद्द्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. मूळ मुद्दा आणि मग आपल्या भानावर येतो, अरे आपण जप करतो आणि हे काय विचार करतो आहे. आणि मी अजूनही याच्यामधला म्हणजे काय म्हणतात त्याला विद्यार्थीच आहे. मलाही याच्या होतंच असं, मी जरी करत असलो सगळं तरी. पण याच्यावर उपाय काय, तर याच्यात महाराजांनी सांगितलेलं आहे की यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी हे जरी योग्यांसाठी असले तरी याच्यातला जो प्राणायाम हा जो घटक आहे, हा प्राणायाम आपण जर का वापरला आपल्या साधनेसाठी तर तो कसा वापरायचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर तो कसा वापरायचा, तर अनुलोम विलोम नावाचा प्राणायाम आहे. अनुलोम विलोम हा जो प्राणायाम आहे तो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आपण टी व्ही बघतो, सगळ्यांनाच माहिती आहे, मी काय वेगळं सांगायची गरज नाही आहे. तर तो करायच्या अगोदर इतका मंद श्वास घ्यायचा जेवढा आपल्या शरीराला आवश्यक आहे तेवढा, साधारण 27 वेळा तो श्वास घ्यायचा मंद श्वास, आणि त्याच्यानंतर अनुलोम विलोम करायचा. तुम्ही फरक बघाल की मन 100% धावत होतं ते साधारण एक 50% येईल किंवा बाबा एक 15 मण्यापर्यंत तरी मी स्थिरावतो आहे. पण याच्यासाठी बराच काळ साधना लागते. हे काय सहजासहजी होणाऱ्यातली गोष्ट नाही आहे की नाही. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की या अशा एक एक गोष्टी आहेत. अजून एक सांगतो, आता वाणी झाली आपली, वाणी आपण तोंडाने जप करतो. वाणीचे 4 प्रकार आहेत, माहिती आहेत का तुम्हाला? माहिती आहे. परा पश्यंती मध्यमन वैखरी. आपल्या नाभीच्या वरचा जो भाग असतो तिथे परावाणी असते. परावाणी म्हणजे जिथे शब्दाचा जन्म होतो. जप करताना आपण एखादा शब्द जेव्हा हे करतो म्हणजे जन्म पावतो तो परावाणीत जन्म पावतो. पश्यंती म्हणजे त्याचा नादात रूपांतर होतं, थोड्यावर तिथे पश्यंती असते. आणि जेव्हा मध्यमाला जातो तेव्हा त्याचा ध्वनीमध्ये रूपांतर होतं, आणि जेव्हा वैखरीला येतो त्याला तो जप बाहेर पडतो. लक्षात घ्या, महत्त्वाचे मुद्दे आहेत. महाराजांचं असं म्हणणं आहे, ज्ञानेश्वर महाराज झालं, श्रीकृष्ण महाराज यांचं म्हणणं आहे, तुमचा जो जप आहे तो परा आणि पश्यंती इथपर्यंतच व्हायला पाहिजे, मध्यमा आणि वैखरीपर्यंत यायची गरज नाही. आता एवढं साधना व्हायला जरा वेळ लागेल ना, असं नाही, पण ती ज्यावेळेला सिद्ध होईल जप किंवा हा, त्यावेळेला तुमची जी पंच ज्ञानेंद्रिय किंवा पंचकर्मेंद्रिय जी बाहेर बघतायत ती आत बघायला सुरुवात करतील. आणि मग आता अव्यक्त परमात्म्याचं आपल्याला ध्यान करायचंच नाही. व्यक्त आहेत, स्वामी महाराज व्यक्त आहेत, ज्ञानेश्वर महाराज व्यक्त आहेत, यांच्याच आधाराने आपल्याला जायचं आहे. याचं एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. एक झाड आहे, त्याच्यावर फळं लागलेली आहेत. पक्षी आला तर तो डायरेक्ट जाऊन फळं घेईल, मनुष्याला चढूनच जावं लागेल. पक्षी म्हणजे योग मार्गातला माणूस जो ताबडतोब हे करू शकतो, पण हळूहळूच याच्यातनं जावं लागेल भक्ती मार्गातनं, तरच तुम्ही त्या फळापर्यंत पोचाल, असं आहे. आणि आता तुम्हाला एक गंमत सांगतो, म्हणजे योग मार्गात तर हे अष्टांग योग आहेच आहे, पण भक्ती मार्गात देखील अष्टांग योग आहे. सांगितलेलं आहे की जे योग मार्गात नाही आहेत आणि भक्ती मार्गात आहेत त्यांनी हा अष्टांग योग कायम अनुसरावा, की ज्या योगे ते मुक्तीकडे अग्रेसर होतील. तर पहिला आहे कोणासाठी अपशब्द न वापरणे. हा पहिला अष्टांग योग. यम नियम आसन जसं आहे तसं पहिला कोणासाठी अपशब्द न वापरणे.
दुसरं आहे परस्त्री आणि परधन, हे याची कधी लालसा धरायची नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं. नंतर सत्याचं पालन जीवनात करायला पाहिजे, कुठल्याही परिस्थितीत सत्य सोडायचं नाही. भूतदया पाहिजे, दुसऱ्याच्या अपराधांना क्षमा करण्याची ताकद पाहिजे. म्हणजे मी तर म्हणतो योग मार्गापेक्षा हे जे आपले इथे आहेत आपल्याला ते खूप अवघड आहेत. आपल्याला वृत्तीत शांतता येणे, आपली वृत्ती शांत पाहिजे, दान धर्माचं पालन व्हायला पाहिजे आपल्याकडनं. आणि सगळ्यात शेवटी ह्या सगळे झालं की वैराग्याच्या नादी लागणे म्हणजे एखाद्या व्यसनाच्या नादी लागण्यासारखं मी बोलत नाही आहे, पण वैराग्य अंगीकारलं पाहिजे. काही का प्रमाणात होईना वैराग्य अंगात यायला पाहिजे की हे सगळं नश्वर आहे, आज ना उद्या आपल्याला सोडून जायचं आहे. मग हे जेव्हा वैराग्य अंगात येईल, काय आता एक साधं उदाहरण देतो, म्हणजे थोडं हे पण ऐका. स्मशान वैराग्य आपण म्हणूया. एखाद्या माणसाला आपण सोडायला गेलो की तेवढ्यापुरतं वैराग्य येतं अंगात, काय की आज याला इथे सोडलं आहे, आपल्यालाही उद्या इथेच यायचं आहे, बरोबर आहे की नाही. पण ते तेवढ्यापुरतं असतं. तुम्ही तिथून बाहेर आलात की षड्रिपूंनी तुम्हाला धरलंच की परत चल रे चहा पिऊ, चल रे हे करू, मग या सगळ्या गोष्टी चालू होतात, आहे की नाही, बरोबर आहे ना. तर ह्याच्यावर आपल्याला मनाची जी धाव आहे ही धाव कंट्रोलमध्ये करायची. आणि त्याच्यासाठी तुम्ही कुठलाही जप करा, काही करा, त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही, भक्ती करा, पण त्याच्या अगोदर थोडासा प्राणायाम आणि अनुलोम विलोम या गोष्टी केल्यात तर तुम्हाला अजून त्याचा फायदा होईल. एवढंच मला सांगायचं होतं. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरीचे सार, त्यामधला भक्तिमार्गातील योगमार्ग तो साठे साहेबांनी आपल्याला समजून सांगितला. भगवद्गीतेमध्ये सुद्धा ते सांगितलं. आणि सद्गुरू दादा महाराज जे आपल्या प्रबोधनामध्ये सांगतात, आणि प्रबोधनातलं सार जे असतं शेवटी, तर तेच असतं की निष्कामपणे कार्य करीत राहा. म्हणजे ह्याचा अर्थ असा की आपण कार्य करीत राहायचं. निष्काम म्हणजे इच्छा कुठली मनामध्ये धरायची नाही, आपण काम करत राहायचं. आणि मी श्रीकृष्णांचा आहे, म्हणजे आता ते गीता श्रीकृष्णाची आहे म्हणून श्रीकृष्णांचं आहे, मी भगवंताचा आहे, मी स्वामींचा आहे, अशा पद्धतीने आपण काम करायचं. जे काय करतो आहे मी ते भगवंतासाठी करतो आहे. हे जे सार जे आहे, आणि मी फक्त आपलाच आहे आणि मला आपल्याकडे यायचं आहे. माझं इथं काहीही नाही, माझं ह्या पृथ्वीवर इथं काहीही नाही. मी जे काय कमवले आहे ते काही नाही. मी हे सगळं मला इथं सोडून, नाहीतरी सोडूनच जावं लागतं. एक तर दान करून जायचं किंवा इथं सोडून जायचं, ह्या दोनपैकी काहीतरी एक करावं लागतं. तर गीतेमध्ये अध्याय क्रमांक 11 आणि मला वाटतं श्लोक क्रमांक 50 त्यामध्ये हे सांगितलं आहे. आणि आमचे सद्गुरू दादा महाराज हेच सांगतात, कायम प्रबोधनामध्ये हेच सांगतात. आत्ता काल जी घटना, जे आनंदाची घटना जी होती की 9 महिने सुनीता विल्यम्स आणि ते 2 सहकारी 9 महिने अंतराळात फिरत होते आणि काल ते पृथ्वीवर आले. सुनीता विल्यम्स पृथ्वीवर आल्यानंतर त्यांनी जे एक वाक्य जे म्हटलं, तर ते वाक्य मी फक्त वाचून दाखवतो. त्याचा अर्थ म्हणजे आता मी आधी जो सांगितला तोच आहे. दोज आर स्पिरिच्युअल थिंग्स टू रिफ्लेक्ट अपॉन युअर सेल्फ, लाईफ, द वर्ल्ड अराउंड यू अँड सी थिंग्स टुगेदर or other way. I thought it was quite appropriate. हे गीतेमधलं सार आहे. तर त्यामध्ये असं सांगितलं आहे की संयम, मुख्य म्हणजे संयम, दुसरं स्वतःवरचा विश्वास, आणि 3 श्रद्धा, आणि माझ्या बुद्धीवर विश्वास, आत्मविश्वास जो असतो, तर ह्या गोष्टी माझ्याकडं होत्या.
मी ह्या गोष्टीवरच तरले आणि मी इथं येऊ शकले. नाहीतर बघा ना, अंतराळात कोणीही नाही बरोबर, नैराश्य यायचं. म्हणजे आपण 2 वर्ष इथं काढली, कोविडमध्ये 2 वर्ष इथं काढली, प्रत्येकाच्या मुद्द्यावर काय काय परिणाम झाला. शिवाय आमचे सगळे स्वामी भक्त, स्वामी परिवार, त्याचं कारण फक्त एकच होतं, सद्गुरू दादा महाराज आणि त्यांची प्रबोधनं. मी हे वारंवार का सांगतो, कारण आत्ता ही घटना जी घडलेली आहे तर त्यामध्ये फक्त भगवद्गीता हीच ह्यांना, सुनीता विल्यम्सना त्यांच्या मनामध्ये तेच होतं आणि तेच त्यांनी सांगितलं, त्यांनीच तारलेलं आहे. म्हटले मला भगवद्गीतेनेच मला तारलेलं आहे. हे सुनीता विल्यम्स यांनी म्हटलेलं आहे आणि हे त्यांचं कालचं वाक्य आहे. तेच मी आत्ता इथं लिहून आणलेलं आहे. कारण इंग्रजी तेवढं काय मला काही जास्त बोलता येणार नाही, म्हणून आपलं लिहून आणलं. ते दिसलं नाही, कसं कसं वाचलं. सद्गुरू दादा महाराजांचं प्रबोधन जे आपण ऐकतो तर त्यामध्ये आपल्याला हाच बोध घ्यायचा असतो. तर आता मग जास्त विलंब न लावता मी श्री सद्गुरू दादा महाराज आणि अमृतवाणी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सामुदायिक जप आपण घेऊ आणि मग सुरुवात करू विषयाला. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. ते मला वाटतं आपल्या सगळ्या वरच्या लेवलचे होते. ते मला माहिती नाही आपल्यातल्या आणखीन कोणी त्यातला इतका अभ्यासू असेल किंवा साधक असेल, पण त्याच्यातला सार जर का काही बघितला की जो हल्लाळ्यांनी सांगितलं की निष्काम भक्तीवर आहे, तर त्याच्यावरनं मला म्हणजे ज्ञानेश्वरी किंवा गीता आणि त्याचं अनुसरण जर का कोणी काही केलं असेल तर त्याच्यावरनं मला एकच व्यक्ती आठवती. ती त्या काळामध्ये होती आणि आत्ताच्या काळातली एक, म्हणजे साधारण माझ्या डोळ्यासमोर 2 व्यक्ती अशा आहेत. एक म्हणजे संत तुकाराम. ज्ञानेश्वरांनी जी सुरुवात करून दिली, जो भक्तियोग ज्याचं सांगितला तो भक्तियोग आचरणात आणणार आहे. आचरणात आणणं फार महत्त्वाचं असं आहे. सांगणं सगळं खूप सोपं आहे, आचरणात आणणारे असे. आणि आत्ता त्या काळातले झाले. आत्ताच्या काळातले तुकाराम म्हणले तर माझ्या डोळ्यासमोर येतात आमचे भोसले साहेब. अतिशय निरपेक्ष
किती संकट येऊ देत अंगावरती, स्थितप्रज्ञासारखं त्याला सामोरं जायचं. कोविडमध्ये अनुभवलं सगळ्यांनी, कोणाकोणावर काय काय संकट आली, पण त्यातली अत्युच्च संकटं म्हटली तर ती भोसले साहेबांच्यावरती आली होती. पण तेवढा स्थितप्रज्ञतेने स्वामींच्या, तो विश्वास आहे स्वामींच्या चरणी, तो कुठे ढळून न देता महाराज बघतील काय करायचं ते, तेवढ्याच शांततेमध्ये जो कोणी मागायला आला, जे काय मागितलं ते त्याला दिलं. जरी माझ्याकडं नसेल, मी दुसरीकडनं सोय करून देतो. तीच वृत्ती तुकारामांची. हे दोन, त्या काळातले एक तुकाराम, आत्ता ह्या काळातले एक तुकाराम. आज हे बोलायचा योग आला आणि आणायचे इथं आले भोसले साहेब. समोर दिसल्याबरोबर मला ती तुलना करावीशी वाटली आणि नेमका हा विषय पण आज निघाला. ज्ञानेश्वरी, गीता हे सगळं निघालं, तो बरोबर सगळं ते जमून आलं. आणि मला खूप अभिमान वाटतं की भोसले साहेबांसारखे तुकाराम ह्या जगामध्ये आहेत, की ज्यांच्याकडे आम्ही मदत मागू शकतो. असे तुकाराम त्या काळात होते आणि आत्ता ह्या काळामध्ये आहेत आणि ते माझ्याबरोबर आहेत. तर एकदा जोरदार टाळ्या की कलियुगातले म्हणता येईल असे, कलियुगातले तुकाराम माझ्याबरोबर आहेत. आणि खरोखरीच मला बरेच वेळेला, म्हणजे खूप वेळेला त्यांनी अशी मदत केलेली आहे, कुठल्याही प्रकारे असो. भोसले अमुक अमुक गोष्ट ठीक आहे करतो, नाही हा शब्द कधी म्हटलाच नाही त्यांनी. जरी ते इथे नाही आहेत तरी, फलटणला असले तरी, काही करून कसे काय करून ते मदत पोच करायची ते काम ते करतात. आपण फक्त शब्द टाकायचा अवकाश. आजच्या दिवसाला मला सांगायचं असं होतं की अनस्य विषय निघाला होता. मी काल वाचन पण करत होतो. मला म्हणजे माझ्या मनामध्ये पण तीच गोष्ट होती. नुकतीच तुकाराम बीज झाली, म्हणजे ज्यांना आपण आत्ता ज्ञानेश्वरी किंवा गीतातलं हे जे मी आत्ता सांगितलं की जे नायक किंवा त्यांना ज्ञानेश्वरांना किंवा श्रीकृष्णाला जे अभिप्रेत असं व्यक्तिमत्व पुढच्या काळामध्ये घडलं ते तुकाराम महाराजांचंच घडलं. हे जगद्गुरू किंवा संतश्रेष्ठ जे म्हणतात किंवा विश्वगुरू किंवा सदेह वैकुंठात गेलेले एकमेव. म्हणजे समाध्या झाल्या, संजीवन समाधी झाली, पण सदेह वैकुंठात जाणारे भाग्य एकमेवच असे होते. मग दोन्ही जर का बघितलं की एक गोष्टीरूप किंवा पौराणिक काळ किंवा आख्यायिका म्हणून बघितलं की वैकुंठात गेलेलं तर कसे गेले आणि शास्त्रीयदृष्ट्या बघितलं तर कसं झालं ते. मग योग मार्गातला अत्युच्च टप्पा जो आहे, शास्त्रामध्ये सांगितलं की आपण अवकाशामध्ये जी पंचतत्व जी आहेत ती आपल्या शरीरामध्ये आहेत. आपलं शरीर त्या अवकाशामध्ये विलीन करायचं. आपल्या शरीरातला प्रत्येक अणुरेणू, तुकाराम महाराजांना हा शब्द माहिती होता म्हणून त्यांनी सांगितलं की अणुरणिया थोकडा, अणुरणिया थोकडा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, अणुरणिया थोकडा, अणुरणिया थोकडा. अणुरेणू सूक्ष्म, त्याला बघायला सूक्ष्मदर्शक लागतं असे अणू. ते जर का दोन अणू त्याच्यातला एक रेणू आणि अशा ह्याच्यातनं तो पदार्थ. आणि ह्या अवकाशामध्ये असे असंख्य अणुरेणू आहेत भरलेले. आपलं शरीर इतकं सूक्ष्म करायचं की त्या विशालकाय अवकाशामध्ये आपल्याला सामावून घ्यायचं ते. मग ही क्रिया ज्याला माहिती आहे तो ह्या जो योग मार्ग जो सांगितला त्याच्यातली शेवटची क्रिया आहे, समाधीपेक्षाही पुढची क्रिया आहे. आपलं शरीर त्या अवकाशाला स्वाधीन करायची ती क्रिया आहे ती. आणि ती तुकाराम महाराजांना जमली. म्हणजे त्या दृष्टीने जे योग मार्ग जो आत्ता सांगितला, जो आपली आत्ता जी चर्चा चालू आहे इथे, तो योग मार्गातली शेवटची क्रिया ही कोणालाच जमली नाही, ती त्यांना जमलेली आहे ती. मग हे त्यांनी योग केला का किंवा म्हणजे आता मला ह्याच्यात वाद नाही घालायचा, पण क्रिया करत बसले का किंवा प्राणायाम किंवा जे काय असेल ते, तो योग कसा साधला त्यांनी? तो साधला फक्त भक्तिमार्ग. म्हणजे परत मागा जायचं आपल्याला. एक पाऊल जर का पुढं त्यांनी टाकलं, एक पाऊल त्यांनी माघारी, पण परत भक्तिमार्गाकडे ते गेलेले आहेत. असा भक्तिमार्ग जो फक्त ईश्वराचं चिंतन आणि नामस्मरण ह्याच्यावरतीच सोडलेला आहे तो भक्तिमार्ग. मग हा भक्तिमार्ग त्यांच्याकडे यायला म्हणजे त्यांचं परत मुळापर्यंत जावं लागेल. ते त्यांच्या वडिलांपासून की बोल्लबा आणि कनकाई, त्यांच्या वडिलांचं नाव बोल्लबा, आडनाव आंबिले.
मोरे पण लावायचे ते, त्यांची आई कनकाई. वारकरी संप्रदाय दरवर्षी नित्यनेमाने वारीला जाणारे, पंढरपूरला गेले की तिथे मुक्काम, विठ्ठलाच्या मंदिरामध्ये भरपूर सेवा. एक वर्ष विठ्ठलाला असं मागतात की माऊली, मला आता एक असा चांगला मुलगा था की पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. गुंडा म्हणजे गुंडा हा शब्द नाही, गुंड प्रवृत्ती ती वेगळी. जो तिन्ही त्रैलोक्य जो गाजवेल, त्याचं नाव सगळीकडं होईल. एक सुपुत्र मला आता द्या, पुढच्या वर्षी मी आलो, मला अशी चांगली बातमी मी घेऊन येईन. आणि खरोखरीच माऊली विठू माऊलीने ऐकलं, छानसं गोंडसं बाळ झालं. पुढच्या वर्षी सगळे दर्शनाला गेले परत बाळाला घेऊन. आणि मग ते ठरून गेलं दरवर्षी बाळाला घेऊन जायचं. त्याचं नाव ठेवलं होतं तुकाराम. बघता बघता तुकाराम मोठे झाले. विठ्ठल म्हणजे आध्यात्मिक वातावरण असल्यामुळे कसं झालं, घरामध्येच सारखं जप जाप, वारीची चर्चा, वारी, विठोबा हे सारखं कानावर पडत असल्यामुळं एक दिवस तरुण असताना तुकाराम महाराजांना वाटलं की आपण एकदा पंढरपूरला जाऊ. देहू जिथं त्यांचा जन्म झाला, देहूपासून पंढरपूर, त्या काळामध्ये माहिती नाही कसं व्यवस्था कशी होती, वाहतूक व्यवस्था काय होती. जे मिळेल समजा घोड्यावर, टांगा काय असेल, बैलगाडी करत 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 प्रवास करत, काही पायी तुकाराम पंढरपूरला तिथे पोचले. इंद्रायणीमध्ये स्नान वगैरे केलं. सकाळचीच वेळ होती. मला वाटतं विठ्ठलाची पण सगळे पूजा अर्चावर सगळे झाली असेल. गाभाऱ्यात गेल्यानंतर हात जोडून उभे राहिले तर दरवर्षी जातात. पण जो मनातले अष्टभाव कधी कधी जागृत व्हायला तर वेळ लागतो. आपण समजा स्वामींच्याकडे आपण रोज येतो, पण कधी कधी असं वाटतं बघत राहावं. कधी कधी डोळे भरून येतात, कधी कधी मन भरून येतं, कधी कधी शब्द फुटत नाहीत, कधी कधी काहीच वाटत नाही. तुकाराम महाराज जेव्हा तिथे गेले गाभाऱ्यामध्ये, त्यांनी बघितलं तर काय म्हणजे त्याचं वर्णनच त्यांनी केलं होतं की कस्तुरी मळवट चंदनाची उटी, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळकंठी, रुळे माळकंठी, वैजयंती राजस सुकुमार, मदनाचा पुतळा राजस सुकुमार, मदनाचा पुतळा. बघितलं तर काय म्हणजे विठ्ठलाचं रूपाचं सगळं त्यांच्या डोळ्यासमोर भराभरा ते वर्णन. त्याला काय असं मोबाईल नव्हता उतरून घेतलं भराभरा असं काही नव्हतं. पण त्यांना जे वाटलं ते परत पुढच्या कधीतरी दिवसात त्यांनी ते लिहिलं असेल विठ्ठलाचं रूप बघून. आणि मग त्यांच्या मनात निश्चय केला की आपलं आता हे दैवत, हेच साधना, ह्याचीच जप जाप जे करायचं ह्याचं त्यांनी प्रार्थना केली विठ्ठलाला की आता मी तुझ्या चरणी, मी तुझा दास, तू मला आता अजिबात सोडू नको म्हणले. जे काय मला मिळणारं समाधान आहे, जे काय मला मिळणारं सुख आहे, ते मला आता तुझ्याच चरणी शेवटपर्यंत माझं आयुष्य हे तुझ्याकरताच वाहिलेलं असू देत. तुझीच भक्ती, जे काय माझ्याकडनं कर्म करून घेणार असे तूच करून घेणार आहेस. हा सगळा भाव झाल्यानंतर आध्यात्मिक तर दृष्ट्या त्यांचं प्रगती होतच होती. घरचं त्यांचं काय दुकानदारी होती. त्या काळातलं वातावरण जर का बघितलं की यवनी सत्य होती. सगळीकडं अनागोंदी कारभार, भ्रष्टाचार सगळीकडं जी आत्ता परिस्थिती होती त्या काळी पण तशीच होती. हिंदू धर्मावरती अनेक अत्याचार, अनन्वित छळ सगळ्या लोकांचा, आपल्या धर्म बदल करण्याकरता दाब दबाव असं सगळं. आणि अशा याच्यामध्ये फक्त त्यांना असं वाटलं की हिंदू समाज जर का एकत्र झाला, त्याला समाजाला जर का एकत्र आणलं, प्रबोधन केलं. एकीकडं रामदास स्वामींचं कार्य चालू होतं, एकीकडं तुकाराम महाराजांनी अभंग रचून, त्यांचे अभंग हे तेवढ्या करतात. कधी कधी त्यांनी ह्या काही दांभिकपणांवरती अक्षरशः कोरडेसुद्धा ओढले. म्हणजे जसं तुकाराम भोळा आपण म्हणलं, सरळ मार्गी, पण समाजाला एकत्रित करण्याकरता कधी कधी त्यांनी असे असूरसुद्धा ओढले. समाजाच्या ह्या संपूर्ण जाती व्यवस्था म्हणा, धर्मभेद, जिथे जिथं त्यांनी सांगितलं की तुम्ही सगळीकडं मनुष्य हा धर्म फक्त घ्या, मनुष्याला फक्त ओळखा तुम्ही. जो आडला नडला जो आहे, जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले.
हे तत्त्व आचरणा. तुम्ही प्रत्येक माणसामध्ये तुम्ही देव बघा. एका जागी तुम्ही बसू नका, पूजा अर्चा ह्याच्यात वेळ घालू नका. आजची वेळ अशी आहे, तुम्ही एकमेकाला धरून राहिलात तर तुम्ही टिकून राहाल, नाही तर अवघड आहे. ह्या काळामध्ये टिकणं अवघड आहे. ह्या उद्देशाने अभंग लिहित गेले, प्रवचनं करत राहिले, कीर्तनं होत राहिली त्यांची. नशिबाने त्यांचा एक मित्र होता संताजी जनगाडे त्याचं नाव, तरी ते अभंग उतरून काढले. तर संताजीचे खूप आपल्याला आभार मानले पाहिजेत की त्याचे उपकार ते अभंग लिखित स्वरूपात आपल्याला मिळाले. तर त्या काळी काहीच नव्हतं ना, जे लिहिलं असतं काही कुठे गेलं असेल काय माहिती नाही आपल्याला, त्या काळी हरवलं असतं समजा. पण त्या संताजींनी ते लिहून काढलं, त्याचा सांभाळ केला. आणि हे जे अभंग होते जवळ 5-6 हजार अभंग, ते मिळून त्याला म्हणतात गाथा. तुकारामांची जी गाथा आहे ती हे सगळे अभंग मिळून ती बनलेली ती गाथा आहे. ती त्यांच्यावर सुद्धा संकट काय कमी नाही आली तुकाराम महाराजांची. तरुण वयातच वडील गेले आणि वडील गेल्या पाठतो धक्क्याने त्यांची आई पण गेली. आता मोठा भाऊ होता, पण मोठ्या भावाने आधार द्यायचा तर तोही सोडून त्यांना निघून गेला. त्याला विरक्ती आली एकदम. तो म्हटला मला काही इथं घरामध्ये गृहस्थी मला काही इथं जमणार नाही. तुकारामाला तू बघ सगळं, मी चाललो म्हणले काशी यात्रेला. आणि पूर्वी काशी यात्रेला जाणं म्हणजे सगळं सोडलं असं ह्यांनीच काशी यात्रेला लोक जात होती. अचानक दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यानंतर त्यांचा मोठा मुलगा गेला. भगवंताला म्हणले किती प्रार्थना, किती यातना, म्हणजे मला किती मी तुझी प्रार्थना केली तरी तू मला यातना देतोस म्हणले. आता तुझं दर्शन झाल्याशिवाय माझ्या ह्या जीवाला काही चैन पडणार नाही, मला आता ह्या संसारात माझं मन काय लागणार नाही म्हणले. इतकी दुःख भोगल्यानंतर तुझं दर्शन, प्रत्यक्ष दर्शन आता मला पाहिजे. आणि देऊळ गावाजवळ एक तो भंडारा नावाचं डोंगर आहे, तिथे गेले. ते जवळजवळ 13 ते 14 दिवस 15 दिवस झाले असतील. अन्न पाण्या वाचून फक्त विठ्ठलाचा धावा, मला तुझं दर्शन हवं, हट्टच. बरं त्यांची अशा लोकांचं काय होतं, भक्ती पण एवढी असते की प्रत्यक्ष भगवंताला सुद्धा यावं लागतं. काय प्रत्यक्ष सदेह विठ्ठलाने त्यांना तिथे दर्शन दिलं. ते दर्शन झाल्यानंतर मग तर काय त्यांचा संपूर्ण कायापालटच झाला. सावकारी होती घरी, व्यापार होता, पण त्याच्यामध्ये लक्ष नाही. कर्ज सगळी माफ करून टाकली. मी आत्ता म्हणलं ना की उदार हात असा सदैव. कर्ज माफ केली म्हटलं तर जे स्थानिक सावकार होते ते चिडले, कारण बाकीचे लोक त्या सावकारांकडे मागणी करायला लागली, आमची पण कर्ज माफ करा. तुकारामांनी कर्ज माफ केलेली आहेत. बरं घरी काय झालं, घरी तुकारामांची बायको, तिचं नाव होतं आवली, नवलाई तिचं नाव, पण तिला सगळे आवलीच म्हणायचे. ती होती खाष्ट. तिला हे नवऱ्याचे असले काय उद्योग आवडायचे नाहीत तिला एकतर, पण ती पाठिंबा पण द्यायची. जेव्हा तुकाराम महाराज त्या भंडाऱ्याच्या डोंगरावरती होते तेव्हा कमीत कमी ती एकदा तरी जाऊन बघायची, बाबा काय हवं, चहा नको. आता त्या काळची परिस्थिती काय असेल, दूध पाणी काय ते नेऊन तुकाराम महाराजांनी घेतलं काहीच नाही त्यातलं. पण मागणं तिला हे असं वाटतं की हा नवरा घरी काय आणतो की नाही म्हणली कमावून आपल्याला. प्रत्येक स्त्रीला असं वाटतं नवरा जो काय कमावून आणतं ते आपल्याला घरी दिलं बरोबर आहे. तिचं ते घर चालवणार कसं, 2 मुलं आहेत, संसार आहे, व्यवहार आहेत, देणं घेणं आहे, 4 पैसे घरी आले तर काहीतरी आपण पुढचं आपलं दैनंदिन आयुष्य आपण जगू शकू. हा बाबा तर सगळं आहे ते वाटत चाललाय म्हणली. काय काळ तिला राग पण यायचा विठोबाचा, काय म्हणली हा विठ्ठलाला धरून बसलाय म्हणली. ती पण शिव्या द्यायची अक्षरशः काय काळा. हे सगळं घडत असताना तुकाराम महाराज मात्र एक एक पायरी भक्ती मार्गातली वर चढत होते. त्यांची प्रबोधनं कीर्तनं सगळीकडं गर्दी व्हायची. शिवाजी महाराजांच्या ज्या कानापर्यंत गेलं, देहूमध्ये संत आहेत कोणतरी, शिवाजी महाराज प्रत्यक्षात दर्शनाला आले. त्यांच्या मोठा लवाजमा, सैन्य, भरपूर भेटवस्तू आणलेल्या. तुकाराम महाराजांच्या पाया पडले, त्यांच्या चरणी ते सगळ्या त्या वस्तू ठेवल्यानंतर महाराज म्हणले त्यांना पण ते शिवाजी महाराज की शिवबा म्हणले हे सगळं तू आणलेलं आहेस, तुझं कार्य आम्हाला माहिती, म्हणले तू काय करतोयस हे तुझ्या कार्याला तू वापर. आमच्यासारख्या ह्या गोसाव्याला हे काय करायचं म्हणले, हे एवढं जे काय तू आणलेलं हे तुझ्या कार्यालाच तुला मदत होईल. एवढं म्हणजे घरची परिस्थिती, घरात जर का खायला अन्न नाही आहे आणि जर का कोणी समोरनं सोन्याच्या राशी घेऊन आलेला आहे आणि त्याला नाकारायचं आहे
आपल्याला तर नाही जमणार. आपल्याला ही अवघड आपण करतो ते पाहिलेलं आहे मी. ते अवघड गोष्ट असते ती. शिवाजी महाराजांनी मग इथून पुढे ठरवलं की आपला म्हणजे रामदास स्वामी तर होतेच, आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा काहीतरी आपल्याला थोडासा पाठिंबा पाहिजे. बऱ्याच वेळेला मग देहूमध्ये यायचं, तुकारामांच्या बरोबर राहायचं 2-4 दिवस, त्यांच्या तुकारामांच्या अनुभवाची, त्यांच्या अभंगाची, त्यांच्या आशीर्वादाची शिदोरी घेऊन मग परत माघारी जायचं. हे प्रस्थ वाढतं बघून काही लोकांच्या पोटात दुखायला लागतं. जे चांगलं घडतं तिथे, जिथं चांगलं तिथं वाईट. लोक काय काय उभी राहतातच लगेच, कुठेतरी मग चुका शोधायच्या, काय झालं, हा कसं चुकला, काय अमुक तमुक करत. त्या काळातले प्रस्थापित, म्हणजे आता आपण त्याच्यामध्ये नावं किंवा जातीभेद आपण कुठं घेत नाही, पण प्रस्थापित म्हणू, त्या काळातल्या लोकांनी जसं ज्ञानेश्वर महाराजांना शिक्षा दिली तसं यांना पण शिक्षा दिली. यांचं धन जे काय आहे ते सगळं जप्त करा आणि पाण्यामध्ये सोडून द्या म्हणले. आता ह्यांचं धन काय होतं, गाथा. झालं, ज्या लोकांना पाहिलं त्या त्याने ते आणा ते गाथेचं गाठोडं सगळं. तुकाराम महाराज काय, हे घ्या, तुमची इच्छा म्हणले. इंद्राणीच्या त्या पाण्यामध्ये गाथा बुडवल्यानंतर परत तिथंच मांडी घालून बसले. आता विठ्ठलाला म्हणले, आता हे सगळं तूच घडवून आणले म्हणले, ह्या लोकांना तूच बुद्धी दिली माझी गाथा बुडवायची, आता माझी गाथा तूच आणून दे मला वरती, त्याशिवाय मी काय इथनं हलणार नाही म्हणले. आता 10-12 दिवस झाले ते त्यांच्याबरोबर बाकीचे त्यांचे जे भक्त होते, जसे चांगली वाईट लोकं जशी होती त्यापेक्षा कितीतरी पटीने लोकं चांगली त्यांच्याबरोबर होती. त्यांच्याबरोबर तिथं बसून तुकाराम महाराज आपल्या अभंग म्हणायचे, त्यांच्याबरोबर ही लोकं अभंग म्हणायची. जसं एखाद्या दिंडीमध्ये वातावरण असतं तसं वातावरण त्या इंद्राणीच्या काठी तयार झालं होतं. कोणालाही तहानभूक काही शुद्ध नाही. जवळजवळ ते 14-15 दिवसानंतर प्रत्यक्ष विठ्ठलांनी ती गाथा त्यांना जशी तशी आणून दिली ती. हा झाला गोष्टीरूप. तुकाराम महाराजांना वाटलं की माझ्याबरोबर हा जो समुदाय बसलेला आहे, जो माझे अभंग म्हणतो आहे, हे माझ्या गाथेतले माझे अभंग म्हणजे काय, गाथा म्हणजे काय, माझे अभंगच आहेत. त्या गाथेतले अभंग हा समुदाय म्हणतोय, म्हणजे मला काळजीच नाही, माझी गाथा बुडणारच नाही ना म्हणले कधी. कारण हे अभंग पुढच्या पिढीला जाणार आहेत, पुढच्या पिढी पण त्याच्या पुढच्या पिढीला जाणार आहेत. हे अखंड हे ज्ञान माझं पाझरत राहणार आहे, मग माझी गाथा बुडेलच कशी म्हणले. गाथा बुडाली नाही, गाथा बुडणार नाही, ती अमरच राहील. आपल्या इथं समीर उभे आहेत, त्यांच्या चॅनलला नाव आपण तेवढ्या करता दिलं, देऊळ गाथा, की जे कधीच संपणार नाही. त्यांचा जो प्रवास आहे तो अखंड सुरूच राहणार आहे. हे समीर यांचं कौतुक आहे त्यांचं. ती गाथा कधी बुडणार नाही ह्या आनंदात तुकाराम महाराज होते. आणि मग आता काय म्हणजे, आता झालं सगळं आपलं, जे समाजाकडनं घ्यायचं होतं ते घेऊन झालेलं आहे, त्याच्यापेक्षा अधिक पटीने समाजाला देऊन झालेलं आहे. मग आता राहिलं काय, तर काही नाही राहिलं. आता भरपूर समाधान आपल्या मनामध्ये आहे. आता आपल्याला जायचं म्हणले, सांगितलं लोकांना आता आमचा रामराम घ्या. ते म्हणले का, आम्ही जातो म्हणले आता आमच्या गावा. काहीच कळलं नाही कोणाला. आमच्या गाव म्हणजे तुमचं गाव कुठलं म्हणले. ते आमचं गाव म्हणले आहे ना, वैकुंठ हे आमचं गाव आहे. आम्ही इथं आलो, तुमच्याकडं आलो, आम्ही पाहुणे म्हणून आलो तुमच्याकडं. आमचं गाव तिथं आहे, आम्हाला तर ओढ लागली आमच्या गावाला जायची. सगळी लोक चल बिचल त्यांची व्हायला लागली. पण ह्या संत लोकांचं असतं की एक ठरवलं की ठरवलं. आणि मग जो भक्तिमार्ग जे नामस्मरण त्यांनी जे सांगितलं होतं, अगदी सोपा मार्ग करून जो सांगितला होता नामस्मरणाचा, ईश्वराचं चिंतन, कुठेही कर्मकांड करत न बसता ह्या नामस्मरणावरती भर देत तुम्ही सगळं पुढचं तुमचं आयुष्य जागा, असं जे लोकांना सांगितलं होतं त्या दृष्टीने त्यांनी सांगितलं. फाल्गुन वद्य द्वादशी आत्ता सांगितलं, होळीच्या दुसऱ्या दिवशी बीज द्वितीया, फाल्गुन वद्य द्वितीया, त्या दिवशी आमचं वैकुंठ गमन नक्की म्हणले. आता समजूत काढणाऱ्यांनी समजूत काढायची, यांनी फक्त हो म्हणायचं असतं. आपल्या म्हणजे एखादी गोष्ट ठरवली, ज्ञानेश्वर महाराजांनी कसं की नाही आता समाधी घ्यायची आहे,
अवतार संपवायचा, महाराजांनी पण अवतार संपवायचा. एकदा ठरवलं की ठरवलं. तुम्ही कितीही त्यांची पुढं समजूत घाला, त्यांचं कसंही तुम्ही किती मन वळवायचा प्रयत्न करा, तसं होणं नाही. त्यांचे जे गुरु होते, तुकारामांचे जे गुरु होते, चैतन्य बाबाजी त्यांचं नाव, त्यांनी त्यांना एक मंत्र दिला होता, जय जय राम कृष्ण हरी. त्यांनी सगळ्या लोकांना सांगितलं की मी जेव्हा वैकुंठात जाईन, मला जे घ्यायला जेव्हा विमान येईल हे त्यांना पक्कं माहिती होतं आपल्याला कसं जायचं आहे ते. त्याला तुम्ही हा घोष अखंड चालू ठेवा. लोकांना अजूनही विश्वास बसत नव्हता हे असं काही होतं, विमान येतं आणि वैकुंठात घेऊन जातं. त्या काळामध्ये हे शब्द होते विमान. आत्ता आपण म्हणतो हे जे शोध लागले हे पाश्चात्य लोकांनी लावले. मग तुकाराम महाराजांना कसं माहिती होतं अणुरेणू? विमान हा शब्द त्यांना कसा माहिती होता? राईट बंधूंनी शोध लावला म्हणतो ना विमानाचा. मग तुकाराम महाराजांना कसं माहिती होतं विमान मला घ्यायला येणार आहे? आपली जे इतिहास आहे, आपला इतिहास, आपली संस्कृती ही मला वाटतं खूप प्रमाणात पुढे आलीच नाही जगासमोर. जगासमोर आलं फक्त पाश्चात्य लोकांचं जे काय त्यांनी केलं त्याचा खूप गवगाव केला गेला. आपल्या लोकांनी काय केलं गेलं? आपल्या भारतातली मंदिरं कितीतरी उत्कृष्ट मंदिरं आहेत ज्याचं एक एक वैशिष्ट्य सांगवलं आपण. आत्ता एवढा वेळ नाही आपल्याला. त्या दिवशी बीजेच्या दिवशी तुकाराम बीज जो आता पण आत्ता झाली, बीज म्हणजे द्वितीय भाऊबीज जे आपण म्हणतो तसं तुकाराम बीज. मग परत जर का शास्त्रीयदृष्ट्या करायला गेलं किंवा आध्यात्मिकदृष्ट्या जर का बघितलं तर त्यांनी काय केलं होतं की त्यांनी आपल्या शरीरातलं रूपांतर सूक्ष्मात अणूमध्ये रेणूमध्ये असं म्हणजे इतकं सूक्ष्मात करून ते त्या पंचतत्वामध्ये पिंडी ते ब्रह्मांडी जे आपल्या पिंडामध्ये जे आहे तेच त्या ब्रह्मांडात आहे ते विलीन करायचं आपल्याला. ही क्रिया त्यांनी केली. हे झालं शास्त्रीय कारण झालं त्याच्यामध्ये. हे करणं सोपं होतं का? तर त्यांना सोपं होतं कारण ते त्या उच्च पदापर्यंत ते गेलेले होते. ह्या अवकाशामध्ये अवकाश अमर्याद अवकाश आहे हे मग त्यांना कसं माहिती होतं अवकाश अमर्याद आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं शरीर विलीन करायचं आहे. ही क्रिया फक्त आणि फक्त त्यांनाच जमू शकणार होती, दुसऱ्या कुठल्याही योग्याला जमली नाही. ज्याची वैकुंठ म्हणजे काय की कुठल्याही मनामध्ये काही इच्छा नाही आहे, मनामध्ये काही विकल्प नाही आहे, निर्विकार मन आहे, शरीराला माझ्या कोणताही आकार नाही आहे, हे आहे हे असं सूक्ष्म रूपामध्ये आपल्याला त्या अवकाशात विलीन करायचं आहे. ते वैकुंठ ज्याचा कंठ नाही, कंठ म्हणजे इच्छा, असं ते वैकुंठ ज्याच्या मनामध्ये काहीच नाही आहे. हे झालं शास्त्रीय. मग गोष्टीमध्ये काय आहे, गोष्टीरूप कसं होतं, पौराणिक कथेमध्ये काय होतं? तर ती कथा घडली अशी की त्या बीजेच्या दिवशी सकाळपासून महाराज त्या वृक्षाच्या खाली बसले होते भजन करत. नांदोरकी वृक्ष तो. असंख्य वारकरी म्हणू कडेने रिंगण होतं मोठंच्या मोठं. टाळ मृदुंगाचा घोष चालू आहे. जो त्यांना सांगितला तर तुकाराम तो मंत्र त्यांनी सांगितला की जय जय राम कृष्ण हरी तुम्ही म्हणा. अखंड त्या मंत्राचं वादन म्हणणं चालू आहे, वादन चालू आहे. जर का दिंडी आपण बघितली पंढरपूरला ज्या दिंड्या जातात त्या दिंड्यांमध्ये जर का थांबलेली असतील तर एका जागी तर कसं त्यांचं ते वादन चालू असतं, जेव्हा मुक्काम असो सगळी लोक अशी गोल बसून त्यांचं ते करत असतं, तसं तो मोठ्याच्या मोठं रिंगण सकाळच्या वेळेपासून सुरू झालेलं आहे. तुकाराम महाराजांच्या पत्नीलाही सांगतात की आवल्या अगं तुझा नवराच वैकुंठाला जातो म्हणतात. तिला वाटतं कुठलं तरी वैकुंठाचे गाव आहे. ती म्हणली जाईल येईल दोन चार जण येईल परत म्हणली. तू जातो कुठं म्हणली तो. अगं नाही अगं वैकुंठ वेगळं आहे म्हणजे स्वर्गात चालला आहे. ती म्हणली असं कसं जाईल स्वर्गात, त्याला काय विमान धाडतं आहे कोण भगवंत, त्याचं विठ्ठल का त्याला विमान पाठवणार आहे? अगं हो पाठवणार आहे, तो म्हणतो आहे विमान येणार आहे मला घ्यायला. मग जाऊ दे म्हणते, गेला तर जाऊ दे. तो भगवंत पाठवेल परत तोच कंटाळेल त्याला ह्याला परत पाठवून देईल म्हणेल ती. म्हणजे इतकं अज्ञान होतं, प्रेम पण असं राग पण होता. जी लोक सांगायला आली ती म्हणतात जाऊ दे आता हिच्या कुठं नादी लागायचं, आपला तो तुकाराम महाराज चालले तो क्षण आपल्याला बघायचा आहे, तो टिपायचा आणि खरंच विमान येत्या घ्या बघायचं आहे. इकडं हा गजर टिपेला होत गेला. दुपारची वेळ साधारण 11:30 11:15 सगळ्या लोकांना उत्सुकता होती काय होणार काय होणार. आकाशात थोडंसं मळब यायला सुरुवात झाली.
महाराजांना म्हणजे तुकारामांना दिसायला लागलं खरोखरीच त्यांच्या दृष्टीला की प्रत्यक्ष माझा हरी येतोय, गरुडा येतोय, गरुडाचे मोठे प्रचंड मोठे पंख फडफडत येतोय. विमान चाकं आतमध्ये असतात, जसं उतरतं तशी ती चाकं अशी बाहेर येतात, तसे ते गरुडाचे पाय हळूहळू खाली खाली आलं. म्हणजे आता तो जमिनीवरती यायला लागला आहे. तुकाराम हे बाकी कोणाला दिसत नाही, तुकाराम महाराजांना फक्त दिसतं. आतमध्ये मोठं आसन आहे, आसनामध्ये प्रत्यक्ष माझा हरी बसला आहे, शेजारी लक्ष्मी आहे. महाराज वंदन करतायत त्या गरुडाला. गरुडाला वंदन पहिलं केल्यानंतर श्रीहरीला वंदन करतायत, लक्ष्मीला वंदन हे म्हणतायत. आणि मला दिसतोय श्रीहरी येतोय, दिसतोय लक्ष्मी येते. लोक आपली बघत असतात. तेवढं पुण्यवान जर का असेल एखादा कोणी तर त्यालाही ते दिसलं असेल दृश्य. आणि मग तो जे मळब होतं ते मळब इतकं वाढत जातं. थोडंसं चक्रीवादळ जर का आपण बघितलं असेल, आपल्या पावसाळ्यामध्ये आपण बघतो की असं बऱ्याच वेळेला असा धुळीचं असं एक गोल 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 चक्र असं ते तयार होतं. आणि त्या नांदुरकी वृक्ष आणि तो तुकाराम महाराजांच्या भोवती असं सगळं ते एक धुळीचं म्हणा किंवा त्या मातीचं किंवा त्या एक अदृश्य त्या त्यांना आतमध्ये घेतल्यानंतर बाहेरच्या लोकांना दिसू नये असा एक पडदा तिथे तयार होतो. आणि अक्षरशः प्रत्यक्ष हरी तिथे गरुड येतात, गरुडाचे पाय टेकतात, विष्णू त्यातनं उतरतात, लक्ष्मी उतरते. आता तुकारामांची इच्छा असते की मी जो बघितला तो विठ्ठल, सगळं रूप विष्णूंचंच, पण तो विठ्ठलही मला इथे हवा म्हणतात. विठ्ठलालाही तिथे येणं भाग पडतं. हाताला धरून त्यांना त्या जो अंबारी कशी असते हाताची, त्याच्या त्या गरुडाच्या पाठीवरती मोठी अंबारी असते. त्या अंबारीमध्ये प्रत्यक्ष विष्णू, लक्ष्मी आणि तुकाराम महाराजांना बसवलं जातं. हा सगळा बसवल्यानंतर तुकाराम महाराज फक्त आता त्यांना बाहेरचे लोक दिसत आहेत. मोठ्यांनी गजर करा रे, चाललो आम्ही आता आमच्या गावाला म्हणले. लोकांना कळत नाही, आतनं आवाज तर येते, आम्हाला काही दिसत नाही आहे, काय होतं आहे. आणि क्षणार्धामध्ये एकदम कडाडकन अशी वीज कशी चमकती तसं तो जो पडदा असतो तो मधला सगळा फाटतो, मधला दुभंगून जातो. बघतात तर कोणीच नाही तिथं. विमान आकाशात उडलेलं आहे. शेवटचा एखादा ठिपका कसा दिसतो तसं काहीतरी जाताना दिसतं त्यांना. आणि मग तो गजर जो सुरू होतो तो गजर आपण घेऊ. जय जय राम कृष्ण हरी, या जय जय राम कृष्ण हरी, 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 जय राम मोठे, जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय.